तर धाराशिव जिल्ह्यामधल्या 55 जिल्हा परिषद गट आणि 110 पंचायत समिती गणांची मतमोजणी आज होणार आहे। मतमोजणीसाठीची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे। कळंब येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये मतमोजणी होणार आहे। धाराशिव जिल्ह्यात खासदार ओमराजे निंबाळकर, भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, माजी मंत्री तानाजी सावंत यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। कळंब येथील मतमोजणी ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी। मतमोजणी नेमकी कशी होणार आहे त्याची तयारी कशी आपण आढावा घेतोय। ह्या बाजूला आपण पाहू शकतात की ही जी मतमोजणीसाठीची आहे ती पूर्ण तयारी आहे ती आता प्रत्येक तालुकानिहाय करण्यात आलेली आहे। आपण कळंब तालुक्याचा विचार केला तर हे 15 टेबल आहेत की या 15 टेबलवर मतमोजणी होणार आहे। ही मतमोजणी गणनिहाय केली जाणार आहे, त्याच्यामुळे साहजिकच आहे एका गटामधले 2 गण ह्याचा विचार केला तर ते गटनिहाय होईल। मधल्या बाजूला बघितलं तर ह्या खुर्च्या प्रत्येक टेबलला 4 कर्मचारी असणार आहेत आणि बाहेरच्या बाजूला ही बॅरिकेटिंग करण्यात आली आहे। वरपर्यंत पाहिलं तर लोखंडी जाळी आहे, खाली लोखंडी पत्रे लावलेले आहेत। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही काळजी घेण्यात आलेली आहे आणि बाहेरच्या बाजूला हे जे राजकीय पक्ष आहेत त्यांचे प्रतिनिधी असणार आहेत आणि आतल्या बाजूला जे आहेत ते निवडणूक प्रक्रिया पार पाडणारे अधिकारी आहेत। मतमोजणी ही गणावाईज असणार आहे। एका गटात 2 गण असल्यामुळे गणावाईज मतमोजणी केलेली जाणार आहे। ज्याप्रमाणे टेबल वाईज मतमोजणी पूर्ण होईल त्यानंतर पूर्ण डेटा ही संगणक विभागाकडे येईल। त्याच्यानंतर गणावाईज डेटा एंट्री आणि बूथ वाईज डेटा एंट्री करून पूर्णपणे टॅली करून प्लस त्याच्यात टपाली मतं ॲड करून रिझल्ट डिक्लेअर केला जाईल। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।